पुणे महानगरपालिका आणि एक हॉस्पिटल हं, हं. त्यांनी ते शिल्प स्पॉन्सर केलं अच्छा. आणि त्या औंधच्या पुलावर तिथं ती सायकलची शिल्प बसवायची आहेत. आता स्पॉन्सर करणारं कोण आहे? तर हॉस्पिटल आहे. हं, हं. हॉस्पिटल काय करतं की हेल्थ, तुमच्या बरोबर. हेल्थची काळजी घेतं. हो, हो. मग हेल्थ आणि सायकलिंग याचं नातं दाखवता आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही सायकलिंग करा, तुमची हेल्थ कशी होईल. मग त्याच्यावर स्कल्पचर केलं. हं, हं. मग ते करताना माझा मुलगा विराज बरं कल्पकता आहे त्याच्याकडं. तर त्यांनी त्याची ड्रॉइंग केली. एक असा मस्त पाठीचा मणका दाखवला स्पाईन हं. आणि त्या मणक्यावर सायकल स्वार दाखवली, की बरोबर आहे. सायकलिंग करा, तुमचा पाठीचा मणका हा हं. शरीरातला सगळ्यात तंदुरुस्त ठेवायचा असलेला हा होईल बरं. पार्ट. हं. पाठीचा मणका डॅमेज झाला की तुमच्या सगळ्या हालचाली थांबतात. थांबतात. मग त्याला तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्ही सायकलिंग करा. हा त्यातनं हा एक दिलेला संदेश संदेश. लगेच लक्षात येतो. हं. दुसरं स्टेथोस्कोप दाखवला मोठा, हं, हं. की जे कानाला लावून तपासतं. तो असा मोठाच्या मोठा दाखवला बरं. आणि त्याच्यावर एक फॅमिली दाखवली सायकलिंग करताना. अच्छा. आई, वडील, मुलगा आणि मुलगी. म्हणजे तुम्ही अख्खं कुटुंबाने सायकलिंग करा, तुमची हेल्थ चांगली होईल. आरोग्य तुमचं चांगलं राहतंय. हां. असं. वाह! वाह! नंतर एका ठिकाणी काय दाखवलं त्यांनी, असं अधिकचं चिन्ह दाखवलं हं. आणि त्याच्यावर सायकल स्वार दाखवला आणि त्याला आपले जे याच्यावर जे हे करतात, हार्टबीट घेतात, हो, हो. त्या अशा त्या लाईन्स दाखवल्या. हं, हं. तुम्ही सायकलिंग करा, हार्टबीट उत्तम चांगलं. राहतील. बरं. हे जे काही हां, म्हणजे कल्पकता आहे, एका शिल्पामधनं बरोबर. एक दिला जाणारा संदेश. हो, हो. गाडी आपली थोड्या वेळ थांबते त्या हं. तेवढ्या वेळात ते दिसलं ते पाहिजे. तो आणि विषय त्या क्लिअर झाला ब्रिजवर पाहिजे. जाता ते बघताना सुद्धा हं. अरे! मग त्या माणसाला कळलं, की अरे काय सुंदर आहे. बरोबर. आता ह्याच्यामध्ये गंमत बघा तुम्ही, शिल्पकारांनी पाळायच्या गोष्टी, एक शिल्पकार म्हणून, की तोल, ताल आणि लय हे ज्याला समजलं तो उत्तम शिल्पकार होतो हे नक्कीच आहे. पण एखादी गोष्ट दिसणं आणि दिसलेली गोष्ट पाहणं हां. हा फरक लक्षात घेतला पाहिजे. बरोबर. कलाकार जो असतो, कधी एक म्हण आहे ना, "जे देखे कवी न देखे रवी" रवी. असं ते म्हणतात. तसं शिल्पकाराला दिसलेली एखादी गोष्ट दिसलेली, ती पाहता आली पाहिजे. हं. आणि ज्याला पाहायला जमतं ना बरोबर. आणि पाहायला कोणी शिकवत नाही बरं का आपल्याला. आपण म्हणतो ना, "अरे काय सुंदर झाड दिसलं रे मला." हं. त्याला दिसलेलं असतं. त्याने ते पाहिलेलं नसतं. आणि जेव्हा आपण ती वस्तू पाहतो, ती गोष्ट पाहतो ना, तेव्हा ती पटकीने आपल्याला स्ट्राईक करून जाते आणि त्यातनं काहीतरी सुचतं. तर हे पाहता आलं पाहिजे, पाहणं शिकलं पाहिजे. नुसतं दिसून नाही चालत. दिसतं तर सगळ्यांनाच, हो, हो. पण कलाकाराला ते पाहता आलं पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे. मग शिल्पकार होणं त्याच्यासाठी काही गोष्टी पण त्यांनी त्यात आत्मसात केल्या पाहिजेत, त्या पाळल्या गेल्या पाहिजेत. आणि तरच त्याची ती शिल्पकला, त्याचं ते काम बरोबर. प्रभावीपणे समोर येऊ शकतं, असं मला वाटतं.